मंडळी, 40 नंतर सुखी कसं राहायचं? आजचा विषय खास आहे, कारण हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणारच आहे. 40 नंतर सुखी राहण्याचे मार्ग. आपण लहान असतो तेव्हा वाटतं मोठं झालो की सुख मिळेल, नोकरी लागली की सुख मिळेल, लग्न झालं की सुख मिळेल, पैसा आला की सुख मिळेल. पण खरं सुख नेमकं कधी मिळतं? अनेकांना 40 नंतर जाणवतं की आयुष्यभर आपण फक्त जबाबदाऱ्या सांभाळत राहिलो, स्वतःसाठी जगायलाच विसरलो. म्हणून आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या 40 नंतर आयुष्य खरोखर शांत, समाधानी आणि आनंदी बनवू शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःला दोष देणं बंद करा. 40 पर्यंत येताना प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका झालेल्या असतात, काही नाती तुटलेली असतात, काही स्वप्न अपूर्ण राहिलेली असतात. पण सतत भूतकाळ आठवत बसलात तर वर्तमान कधीच जगता येणार नाही. लक्षात ठेवा, त्यावेळेला तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं, म्हणून स्वतःला माफ करायला शिका. दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतील याचा विचार कमी करा. 40 नंतर एक गोष्ट नक्की समजते, लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्याबद्दल बोलायला लागतात. मग आपण आयुष्यभर त्यांच्या मतांचा भार का उचलायचा? तुम्हाला जे आवडतं ते करा. नाचायची इच्छा असेल तर नाचा, फिरायला आवडत असेल तर फिरा, नवीन काही शिकायचं असेल तर नक्की शिका, कारण आनंदाचं वय नसतं. आता एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता. तो रोज सकाळी शांतपणे फिरायला जायचा. चेहऱ्यावर कायम हसू असायचं. एकदा कोणीतरी त्याला विचारलं, तुम्ही इतके आनंदी कसे? ते हसले आणि म्हणाले, पूर्वी मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचो, म्हणून मी स्वतः दुःखी होतो. आता मी शांत राहतो आणि ज्यामुळे मनाला आनंद मिळतो त्या गोष्टी करतो. किती मोठा संदेश आहे यात. पण स्वतःसाठी जगायलाच विसरतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शरीराची काळजी घ्या. 40 नंतर शरीर आपल्याला संकेत द्यायला लागतं. थकवा, गुडघेदुखी, झोप न लागणं. म्हणून वेळेवर खा, थोडं चालायला जा, योगा करा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण पैसा परत मिळू शकतो, पण गेलेलं आरोग्य परत मिळवणं खूप कठीण असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या नात्यांमध्ये सतत त्रास मिळतो त्या नात्यांपासून थोडं अंतर ठेवा. 40 नंतर मनाला शांतता जास्त महत्त्वाची वाटते. पूर्वी आपण खूप सहन करतो, सगळ्यांना समजून घेतो, पण एका टप्प्यानंतर समजतं की प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नसतं. म्हणून जिथे सतत अपमान, ताण आणि दुःख मिळतं तिथून थोडं दूर जाणं चुकीचं नाही. आता आणखी एक सुंदर गोष्ट, अनेक लोकांना एकांताची भीती वाटते. अनेक लोकांना एकटं राहायला भीती वाटते. पण खरं सांगू का, 40 नंतरचा शांत एकांत हा खूप सुंदर असतो. त्यावेळेत आपण स्वतःला ओळखायला लागतो, मनाशी बोलायला शिकतो, देवाजवळ जायला लागतो आणि हळूहळू लक्षात येतं की सुख बाहेर नाही तर ते आपल्या मनातच आहे. आता शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट, कृतज्ञ राहायला शिका. दररोज सकाळी उठल्यावर एकदा विचार करा, देवा, माझ्याकडे अजून किती सुंदर गोष्टी आहेत. डोक्यावर छप्पर आहे, 2 वेळचं अन्न आहे, काही माणसं अजूनही माझ्यावर प्रेम करतात. हे सगळंही खूप मोठं सुख आहे. कारण अनेकदा आपण जे नाही त्याचाच विचार करत राहतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो. 40 नंतर आयुष्य संपत नाही, खरं तर तिथूनच आयुष्य समजायला सुरुवात होते. त्या वयात माणूस थोडा शांत होतो,
थोडा शहाणा होतो आणि हळूहळू स्वतःकडे परत यायला लागतो. म्हणून 40 नंतर फक्त जगू नका, तर मनापासून जगायला सुरुवात करा. हसा, फिरा, देवाचं नाव घ्या, मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. पण पुढची वर्ष स्वतःला समजून घेण्यासाठी असतात. म्हणून आता स्वतःला हरवू नका, स्वतःला वेळ द्या, मन शांत ठेवा आणि लक्षात ठेवा, सुख हे मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेलं असतं. 1 कप चहा, शांत सकाळ, देवाचं नाव आणि मनातलं समाधान हे खरं सुख आहे. मंडळी, जर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.